नमस्कार मित्रांनो, लेट्स लर्न यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक मार्फत रिपीटर विद्यार्थ्यांकरिता डिसेंबर-जानेवारीमध्ये होणाऱ्या परीक्षेचे ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे. तर हे फॉर्म ऑनलाईन कशाप्रकारे भरायचं याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी आपल्या फोनमधील ब्राउझर ओपन करा. ब्राउझर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे YCMOU डिजिटल युनिव्हर्सिटी .ac किंवा YCMOU टाईप करा आणि सर्च करा. सर्च केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जी पहिली लिंक दिसते YCMOU.digitaluniversity.ac लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ह्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं एक पेज येईल. हे पेज इथून क्लोज करून घ्या आणि त्यानंतर या होम पेजवर गेल्यावर आपल्याला या ठिकाणी तुम्ही बघू शकता यशवाणी YCMOU वेब रेडिओच्या खालील बाजूला आपल्याला क्लिक हिअर ऑनलाईन एक्झाम फॉर्म सबमिशन फॉर रिपीटर स्टुडंट म्हणजे आपल्याला रिपीटरचा फॉर्म भरण्यासाठीच फक्त इथं क्लिक करायचं. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे मागील वर्षी किंवा त्याच्या अगोदरच्या वर्षामध्ये एखाद दुसरा विषय परीक्षाचा राहिला असेल तर अशा विद्यार्थ्यांकरिताही रिपीटर परीक्षा आहे. तर यासाठी आपल्याला रिपीटर स्टुडंटवरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल. त्या पेजमध्ये आपल्याला दोन प्रकारे आपला फॉर्म भरता येतो. एक पहिला प्रकार म्हणजे आपला जो PRN नंबर आहे तो PRN नंबर टाकून आणि दुसऱ्या प्रकारामध्ये आपण आपलं जे युजर नेम फॉर्म भरताना तयार केलं होतं ते युजर नेम वापरून सुद्धा आपण हा फॉर्म भरू शकतो. तर सर्वात बेस्ट PRN नंबर वापरून आपल्याला सोपं जातं, कारण आपल्या जे गेल्या वर्षीचं तुमचं रिसिट असेल, मार्कलिस्ट असेल किंवा ॲडमिशनचा फॉर्म असेल त्यावरती आपल्याला एक PRN नंबर जनरेट झालेला आहे. तो PRN नंबर या बॉक्समध्ये टाकायचा. म्हणजे साधारणपणे तो PRN नंबर इथं टाकून घ्यायचा आहे. म्हणजे समजा अशा प्रकारचा PRN नंबर असते. त्यामध्ये तुमचं जे ॲडमिशन वर्षानं सुरुवात होतो आणि पुढं असे अंक असतात. हा आपल्याला PRN नंबर टाकायचा आहे. PRN नंबर टाकल्यानंतर इथं यशच्या इथं आपल्याला जो कॅपिटल यस आहे तो यस टाकायचा आहे. पुन्हा स्मॉल ओ आहे, पी आहे, 5 आहे. हा जो कॅप्चा आहे हा कॅप्चा टाकून प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचा आहे. प्रोसीड या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होईल. यामध्ये आपल्याला पहिल्या बॉक्समध्ये एक्झाम इव्हेंट दिसेल, जो इथं आपल्याला डिसेंबर 2025 दिसतोय. त्यानंतर आपला जो कोर्स कोड असेल तो कोर्स कोड या ठिकाणी दिसेल. त्यानंतर कोर्सचं नाव आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे आणि त्यानंतर जे स्टडी सेंटर आपण निवडलेलं आहे त्या स्टडी सेंटरचं नाव येईल. एक्झाम फॉर्म नंबर आपला येईल. त्यानंतर सबमिट एक्झाम फॉर्मची एक लिंक दिसेल. तर या ठिकाणी सगळ्यात प्रथम आपल्याला सबमिट एक्झाम फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे. सबमिट एक्झाम फॉर्मवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा सगळ्या डिटेल येतील. त्यामध्ये तुमचा स्टुडंट नेम दिसेल, सेंटर नेम दिसेल आणि जो विषय आपला राहिला असेल तो विषय आपल्याला या ठिकाणी दिसेल. जर एक राहिला असेल तर एक दिसेल, दोन राहिले असेल तर दोन दिसतील. जेवढे राहिले ते तिथं दिसतील आणि त्यानंतर त्याची खाली आपल्याला एक्झाम फी दिसेल. पर पेपरला आपल्याला ₹180 BAसाठी किंवा BCOMसाठी आहेत आणि MA MCOMसाठी आपल्याला पर पेपर ₹200 त्या प्रमाणात इथं आपल्याला फी दिसेल आणि रेग्युलर स्टुडंट मार्कशीटसाठी जी ₹100 फी आहे ती दिसून आपल्याला इथं ॲड होऊन फी दिसेल. त्यानंतर आपल्याला इथला जो मीडियम निवडायचा आहे परीक्षेचा आणि त्यानंतर हा बॉक्स टिक करून कन्फर्म करायचा आहे. कन्फर्म केल्यानंतर जनरेट इनव्हॉइसवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जनरेट इनव्हॉइसवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एकदा पुन्हा कन्फर्मेशनचा मेसेज येईल आणि त्यानंतर कन्फर्म केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं जे आपलं पेमेंटचं पेज आहे ते पेमेंटचं पेज दिसेल. यामध्ये आपल्याला आपला पेमेंटचा जो ऑर्डर नंबर आहे तो दिसतोय, ॲप्लिकेशन नंबर दिसतोय. त्यानंतर तुमचं नाव दिसेल आणि त्यानंतर टोटल जे अमाऊंट आहे म्हणजे जेवढे विषय तुमचे राहिले असतील त्याप्रमाणे ती सगळी रक्कम दिसेल आणि त्यानंतर आपल्याला हे पेमेंटचं प्रोसेस सर्व माहिती बरोबर असेल तर सबमिट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. सबमिट या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पेमेंट करण्यासाठी ऑप्शन येतील. त्यामध्ये नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा UPI यामधलं जो पेमेंट प्रक्रिया तुम्हाला सोपी वाटते ती निवडून त्यामध्ये जर UPI निवडलं तर UPI ID टाकायची आणि UPI ID टाकून सबमिट केल्यानंतर आपल्या ज्या ॲप्लिकेशनची आपण UPI ID दिली असेल ते ॲप्लिकेशन ओपन करून तिथून आपण ते पेमेंट केल्यानंतर आपल्याला पेमेंट पूर्ण झालेल्याची मेसेज येईल आणि त्यानंतर आपण पूर्वीप्रमाणेच होम पेजवर जाऊन
आपल्या फॉर्मची प्रिंट घेऊ शकता. मगाच्याच लॉग इन पेजवर आल्यानंतर पुन्हा आपल्याला इथं PRN नंबर एंटर करण्यासाठी एंटर PRN नंबरवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला PRN नंबर टाकायचा आहे. PRN नंबर टाकल्यानंतर आपल्याला पूर्वीप्रमाणे परत कॅप्चा भरायचा आहे आणि त्यानंतर प्रोसीड या टॅबवरती क्लिक करा. प्रोसीड केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी शेवटच्या बॉक्समध्ये पेमेंट स्टेटसमध्ये पेमेंट कन्फर्म्ड दिसेल आणि त्यानंतर डाउनलोड एक्झाम फॉर्म. इथं आपण फॉर्मची जी प्रिंट आहे भरलेली ती प्रिंट इथून डाउनलोड करून घेऊ शकता.